हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. आज काय स्पेशल माहिती आहे? आपला वाढदिवस असला किंवा आपला काही स्पेशल डे असला तर आपण काय करतो, आपण स्वतःला स्पेशल फील करून घेतो. तसंच जर देवांचा परमेश्वराचा स्पेशल डे असला, जसं कार्तिक पौर्णिमा असली किंवा मग गोकुळाष्टमी असली किंवा रामजन्म असला, तर आपण काय करतो, आपण पण त्यांना स्पेशल फील करून देतो. आपण त्यांची आंघोळ पंचामृताने करून घेतो. पंचामृत दूध, दही, साखर, शहद, मध ज्याला म्हणतात आणि तूप त्याला म्हणतात पंचामृत. आणि या पंचामृतापासूनच एक सुंदर डिश बनवायची आपल्याला. काय विचार केला? नाही कळला? चला आता मग बनवूया आपण पंचामृतापासून एक छान स्वीट डिश. लेट्स गो. तर पंचामृतापासून आपण केक बनवतो आहे. पंचामृत 5 पदार्थ, जसं तूप, दही, दूध, साखर आणि शहद. आता या सगळ्यांना आपल्याला समप्रमाणात घेऊन मिक्स करायचं आहे सुजीसोबत, म्हणजे रव्यासोबत. रवा कसाही घेऊ शकतो आपण. तर जेवढा रवा येईल त्याच क्वांटिटीने आपल्याला या सगळे पदार्थ घ्यायचे, म्हणजे एक एक वाटी सगळे घ्यायचे आणि तूप थोडं जास्ती घ्यायचं आहे. आता आपण याच्यामध्ये पहिले तूप टाकू आणि हे सगळे पदार्थ घालू. शेवटी आपल्याला नट्स टाकायचे आहेत, ड्रायफ्रूट्स टाकायचे आणि व्हॅनिला एसेन्स नेसेसरी असेल, म्हणजे आपल्यावरती आहे थोडंसं सेंट. अदरवाईज नाही टाकलं तरी चालेल. चला तर आपण रेडी करूया आपलं बॅटर. तर आपण आता सुजी घेतलेली आहे अर्धा वाटी. त्यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे. हळूहळू करून थोडं मिक्स करूया. यामध्ये थोडं दही घालायचं आहे. साखर थोडी जास्ती घालायची, छान विरघळली पाहिजे मला तर असं. आणि पिठी साखर पण घालू शकतो आपण याच्यामध्ये. सहज सगळ्या क्वांटिटी समानच घ्यायच्या. थोडा रवाच थोडा आपल्याला जास्ती घ्यायचा. नुतं घातलेलं तूप घालायचं, साजूक तूप. जसं लोक इन जनरल 1 वाटी तेल घालतात, आपण तूप घालायचं. तर हे आपलं बॅटर रेडी झालेलं आहे. याला आपल्याला 10 ते 15 मिनटं रेस्ट करायला ठेवायचं. आता हे आपल्याला 15 ते 20 मिनटं झाले आहे बॅटर मिक्स करून. आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे ड्रायफ्रूट्स आणि बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा. बेकिंग सोडा चुटकीभरच घालायचं आपल्याला अगदी, आणि 1 चम्मच बेकिंग पावडर. वरून आपण याला ड्रायफ्रूटने सजवून देऊ. आणि हे आपलं प्री हिटेड कुकर आहे, याच्यामध्ये आपल्याला त्याला मांडायचं आहे. ठेवलेलं आहे तर याच्यामध्ये कुकरमध्ये, आणि खाली मीठ टाकलेलं आहे. आता याला आपण 20 मिनटं असंच ठेवू विदाऊट सिटिंग. आपला केक रेडी झालेला आहे बघा, चिटकत नाही आहे. आता याला आपण रिमूव्ह करू. आपला पंचामृताचा केक रेडी झालेला आहे आणि मी याला ड्रायफ्रूट्सनी पूर्ण गार्निश केलेलं आहे. नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही खूप आवडेल. आणि साखर पण अगदी व्यवस्थित झालेली. मला असं वाटलं खूप गोड होईल, पण तो गोड नाही झालेला आहे, म्हणजे जसं मला पाहिजे तसाच झालेला आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. नवीन वर्षात, नवीन चैत्राच्या नवरात्रात, देवीच्या निमित्त का होईना पंचामृताचा केक आपल्या घरी बनला, आणखी काय पाहिजे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.